आता रंगभूमी वेगळे, परत तुम्ही सिनेमाही केला. पण सिनेमाचा जर तुमचा ग्राफ बघितला, तर तुम्ही अशा काय साध्या म्हणजे त्याचा छोट्या-छोट्या. आकाराने किंवा त्याचं छोट्या भूमिकातच का रमलात? नाही, नाही. कसं आहे, की मी अ, आजही मला मिळेल त्या भूमिका करायला तयार असतो. कारण कोणीतरी माझा विचार करतो आणि मला बोलवतो, तर मी तिथे का जाऊ नये? मी भूमिकेची लांबी-रुंदी कधी बघितली नाही. मला त्याची खोली आवडते. त्या भूमिकेत काही आहे का करण्यासारखं ते आपण शोधायचं. मग ती लांबीला ती किती आहे? अहो भले-भले नट ज्यांनी मेन रोल केलेत, एडिटमध्ये कितीतरी कट झालेलं आहे. चांगले-चांगले त्यांचे सीन गेले असतील. हो. सगळ्यांना सगळं कळत असतं. तिथे आपला हात नसतो. हां. आपल्याला आली आहे भूमिका ती प्रामाणिकपणे चांगली कशी करता येईल? त्यातला कसा होता येईल? हा मी विचार केला. त्यामुळे मी काही फार आणि मी मुळातच आलो 40 वर्षानंतर. म्हणजे हां. माझ्या वयाच्या हां, 40शी नंतर आलो. तर हां, मला चॉईस असण्याचा प्रश्नच नाही. मला काय कोणी मुख्य आणि मोठी लांबीची भूमिका देतील, हां, असं काही शक्यता नाही. हां. आणि त्यातही मी कॅरेक्टर रोल जास्त करत हो, असल्यामुळे हो. ते काय ते फेमस होणारे किंवा लाईमलाईटमध्ये असणारे रोल आपल्याला मिळणार नाहीत. हां. तर या गोष्टी माझ्या मनात पक्क्या होत्या. त्यामुळे मला काही त्याचा त्रास नाही झाला. पण असं झालं की तुमचं 4 दिवसाचं शूटिंग झालं आणि आलं 4 तासाचंच फक्त? मला आवडतं ना. मी त्याचा पार्ट आहे याचा मला आनंद आहे. हां, कुठल्याही नाटकात जर सुरुवातीला सुद्धा एकांकिका करताना हां, आपल्याला छोटे-मोठे रोल असायचे ते करण्यात हां, आनंद मानला. हां, शिकायला फार मिळतं हो इथे. हां, तुम्ही जर म्हणत असाल मलाच करायचं आहे आणि तुम्ही बघा, हां, तसं होत नाही. आपण शिकता जे मिळालंय त्याच्यात सुद्धा आनंद कसं निर्माण करता येईल. अहो हां. काही जण 10 बाय 10च्या खोलीमध्ये सुद्धा संसार करतात आणि 1000 स्क्वेअर फूटमध्ये सुद्धा रडत बसणारी हो, माणसं आहेत. हो, तर हो. तुम्हाला 10 बाय 10 मध्ये संसार करता आला पाहिजे. हां, आपल्याला मी तो विचार केला का मुळातच माझा जो प्रवास आहे लहानपणापासूनचा 10 बाय 10च्या खोलीमधला चाळीतला एक संसार त्याच्यात जवळ-जवळ 10-15 लोकं राहतायत. हां, झोपताना याचे पाय त्याला, त्याचं डोकं याला लागतंय. अशा आयुष्यात गेल्यानंतर ॲडजस्टमेंट नावाची गोष्ट हां. ही मुळातच स्वभावात आली आणि आम्ही ॲडजस्ट करत गेलो मी आणि मी अजूनही करतो. मला आवडतं हो, मला काही नाही वाटत. माझा छोटा आहे, माझं कापलं आहे, कापू शकतात. त्यांना जे योग्य वाटेल ते कर. माझ्या हातात आल्यानंतर मी जर काही कलाकृती कापली, तर मी त्याचं जस्टिफिकेशन माझ्याकडे असतं ना. हां, त्यामुळे बरोबर आहे. त्यांचं करेक्ट आहे. म्हणजे तुम्ही गिरणगावमध्ये राहिलात, म्हणजे परेलमध्ये राहिलात. हं. गिरणगाव, जो बघा गिरणगावामधलं गिरणगावातून आलेले बरेचसे कलाकार आपल्याकडे आहेत. हं. हे कलाकार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, गीतकार आहेत, म्हणजे गिरणगावाने आपल्या कलाक्षेत्राला बरंच काही दिलेलं आहे. पण त्या गिरणगावातले संस्कार तुम्ही कायम ठेवलेत, असं म्हणता येईल ना? अ, आपल्यावर होतोच. आपण ज्या सोसायटीत जन्म घेतो किंवा हां, ज्या समाजामध्ये तुम्ही असता, ज्या स्तरामध्ये असता, हां, त्यांचे आजूबाजूच्यांचे तुमच्यावर संस्कार होतात, हां, कळत-नकळत. हां, आपल्या जाणीवेत, नेणीवेत ते येतंच हां, आणि त्याला काही इलाज नाही. हां, म्हणजे झोपडपट्टीतल्या मुलाला तुम्ही, "अरे, असं नाही बोलायचं," असं म्हणालं तर, "चल रे!" असं बोलणार. तर त्याचं लॉजिक आहे ना, त्याचं हो, जगणं जर त्याच लोकांना त्याच्यावर संस्कारच ते झालेत, हां, तर तो तसा बदलू शकत नाही. पण मी फार विस्थापित आहे. माझं 10 वर्षापर्यंत मी परळला माझं बालपण गेलं. हां, अतिशय आनंदात गेलं, अतिशय गजबजलेल्या लोकांमध्ये गेलं. म्हणजे सण असोत किंवा रविवार असो, तो गजबजलेलाच असायला पाहिजे. असं म्हणता-म्हणता मी BST कॉलनीत गोरेगावला गेलो. मग वडील तिकडे त्यांनी घर घेतलं म्हणून तिकडे गेलो. तिकडे एकदम सायलेन्स. ब्लॉक सिस्टम आली. चाळ सिस्टम गेली तिथे ब्लॉक होते. 4च एका माळ्यावर 4 ब्लॉक. त्यात त्यांचे दरवाजे बंद. घुसमटायला व्हायला लागलं. आता हां, ही घुसमट आहे ती मग खाली ग्राउंडमध्ये खेळण्यामध्ये, मग मित्र जोडण्यामध्ये तशी गेली. हां, तिथे एक तो मला वाटते माझ्या त्या संजीव साबळेने लिहिल्याप्रमाणे समोर मोतीलाल नगर नावाचा गुंड लोकांचा संपूर्ण आणि बैठी असल्यामुळे तिथे तडीपार लोकांचा भरणा होता. आता तो मला माहीत नाही. 11 वर्षाचा मी. त्यावेळेला दूध आणायला म्हणून गेलो बाहेर तर मारायचे आम्हाला, झोडायचे, बाटल्या फोडायचे. असा सगळा मामला होता. कळायचं नाही बाहेर पडायचं की नाही. एकट्या-दुकट्याला पकडून झोडायचे. कारण त्यांना ही एवढी वस्ती पसंत नव्हती आणि त्यांना त्यांचं प्रस्थापित करायचं होतं दादागिरी. ह्याच्यातून आमच्या त्या BST कॉलनीत 26 बिल्डिंगमधले जे परळ-बिरळचे आलेली लोकं होती, ती तयार झाली, एकत्र झाली आणि मग त्यांनी जो काय धुमाकूळ घातलाय त्यांच्या घुसून घरात
ते काय मोठे दादा बिदा होते त्यांना जे हां, काही झोपवलं आणि पळवून लावलं, हां. तर हा सगळा अचंबित करणारा प्रकार मला बघायला मिळाला. तर तो काही होऊ शकतं हां, आयुष्यात. त्यानंतर आम्ही राजासारखे वावरायला लागलो. कारण आमचा दबदबा वाढला. पण आपण एकंदरीत ब्लॉक सिस्टममध्ये असल्यामुळे एक सोफिस्टिकेशन असल्यामुळे कोणी कोणाच्या कधी वाटेला फार गेलं नाही. पण आमची दहशत राहिली नंतर.